राणे चल. नाही तू काय करतेस इथे? अशी कशी आलीस अचानक? अरे मी देवळात जायला आले होते आणि म्हटलं जातेच आहे तर मग फॅक्टरीत एक चक्कर मारून जावं. नाही काल रात्री पण तू उशिरा आलास ना आणि आजही सकाळी लवकर निघून गेलास, काही न खाता पिता गेलास. म्हणून म्हटलं की काही खाल्लंयस का बघावं आणि हे सांगावं की आज तरी वेळ येते. आई अगं किती काळजी करशील माझी. मी आता हे सॅम्पल डिलिव्हर झालंय, त्याचे अप्रुव्हलचे डिटेल्स वगैरे चेक करतो आणि लवकरच वेळेत घरी येतो. काळजी करू नकोस. काकी मी घेऊन येईन त्याला. हो नक्की आहे. विक्रांत मला आत्ताच्या आत्ता तू माझ्या केबिन मध्ये हवायस. कसला विचार करतेस राणे? बायसाहेब बोलले त्याचं वाईट वाटलं ना? नाही वाईट नाही वाटलं. कधी कधी माणसांना ओळखायला वेळ लागतो, तसं त्यांना पण मला ओळखायला जरा वेळ लागतोय. पण त्यांना नक्की कळेल की त्यांना जसं वाटतं तशी मी नाही. आणि काय हो किती कौतुक केलं माझं तिकडे. ते मालती मॅडमला काय वाटलं असेल? जे काही तू माझी हल्लीकीचं कौतुक मी नाही करणार तर कोण करणार? आत्या नाही का त्यांच्या पोराचं कौतुक करत? आत्याला काय वाटेल म्हणून मी काय विचार करू? ज्याने चांगलं केलं त्याचं कौतुक केलंच पाहिजे. आत्यांना घाबरून माझ्या लेकीचं कौतुक करू नकोय. हाय का आता असं कसं नाही करायचं? नेहमी करायचं कौतुक. तसं पण आहे ना, तुमच्या डोळ्यात माझं कौतुक बघून मला लय भारी वाटतं. फक्त तिच्या नशिबाला कुणाची नजर लागू नये एवढंच. राणे तुझं पुढचं आयुष्य लय सुखात बघायचं बघ मला. बुवा असं डोळ्यात पाणी नाही आणायचं सारखं. बरं चला आता लवकर घरी गेलं पाहिजे. मला जरा झोप पण पाहिजे, नंतर रात्री काम नाही होणार. अब तू राबायचं आणि मी नुसतं बसून राहायचं मला नाही आवडत ग. बुवा याच्या आधी केलेत ना तुम्ही कष्ट, आता माझी बारी. अगं पण आपण दोघं मिळून करू ना, तेवढंच वजन हलकं होईल. बघ तुम्ही काहीतरी काम. तुम्ही नाही ऐकणार ना? बरं ठीक आहे, शोधा काहीतरी काम, पण खूप जास्त त्रास करून घ्यायचा नाही. होय. अरे गोट्याचा फोन आहे. काय रे? हॅलो. हा राणे कुठं आहेस तू? मावशीची तब्येत बिघडली इकडं. काय? जिथं असशील तिथनं लवकर ये, मी तिला दवाखान्यात घेऊन जातो. हो 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 बुवा चला, आईची तब्येत खराब झाली. मी तुम्हाला म्हटलं होतं आईपाशी राहा. चला आता हॉस्पिटलला जावं लागणार आहे. चला बस बस. अहो काकी चल मी सांगते. काकी काय मला कळतच नाहीये. हो 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 काय झाले तरी काय? हा काकी आपला अजुब्रो ना आता खूप मोठा झालाय, त्याला आपली गरज नाहीये. अगं चिकू काय बोलतेस तू? नाहीतर काय यार, तू तसंच बिहेव करतोयस. काय केलं यांनी? अहो अजुब्रोने मला आणि आबांना इनफॅक्ट सगळ्यांनाच परका करून टाकले. अगं बाई अजित काय केलंय रे तू? अगं आई एवढं काय मोठं झालेलं नाहीये. मला एक आयडिया सुचली होती, मग मला ती करून बघायची होती. म्हणून मी चिकूला म्हणत होतो की मी स्वतः कमवेन आणि मग प्रयोग करेन. तर तिला राग आला. काकी तुम्ही मला सांगा, मी चिडू नाही तर काय करू? एकतर आणि आम्हाला परक करून टाकले. तुम्ही मला सांगा, तुम्हाला हे असंच वाटतं का की जरी आने आबांकडे पैसे मागितले तर आबा देणार नाहीत? चिकू अजित बरोबर बोलतोय. अगं एकदा प्रयोग जमून आला म्हणजे प्रत्येक वेळेला यश मिळेलच असं नाही ना. मग कशाला उगाच पैसे वाया घालवायचे? त्यापेक्षा त्याला जे करायचंय ते करू दे ना. काकी तुम्ही असं का बोलताय? त्याला काहीतरी सुचलंय मग ते करून बघायला नको का? आणि पैशाचं म्हणालात ना तर पैसे काय येतच असतात. काकी हो आपण एक फॅमिली आहोत आणि त्याच्या डोक्यात काहीतरी क्रिएटिव्ह आलंय, मग त्याला आपण सपोर्ट करायला नको का? अरे देवा, कोण सपोर्ट करणार आहे ना? आणि मी म्हणते नको ती स्वप्न बघायचीच कशाला? कोण म्हणजे? सगळे, आपण सगळे. कारण आपण एक फॅमिली आहोत वहिनी. हो का? असे काय चाललंय? काय झालंय? बरं झालं आबा तुम्ही आलात. अहो आपल्या अजुब्रोला ना नवीन एक्सपेरिमेंट करायचंय आणि त्यासाठी त्याच्याकडे एक नवीन आयडिया पण आहे. मग आबा त्याला आपण यासाठी मदत करायला हवी ना, सपोर्ट करायला हवा ना.
आणि मी काय म्हणते, त्याला हवे तेवढे पैसे आपण द्यायला हवे ना आबा. आणि आबा, आपण त्याच्यावर ट्रस्ट नाही करणार तर कोण करणार? नाही, बरोबर आहे तुझं. काय हरकत आहे, तू तुझे प्रयत्न सुरू कर. इतका पैसा लागेल मी देईन तुला. काय गरज नाही भाऊचे पैसे द्यायचे. उगाच सगळे पैसे तो पाण्यात घालवे. हो काकी, तुम्ही काही काय बोलताय? काही पाण्यात बिण्यात नाही जाणार हा? आणि आबा म्हणाले ना देतो म्हणून, मग काही गरज नाही यायला पैसे द्यायची. चिकू, पैसा हा कष्टाने कमावलेला असतो. तो काय असं वाया घालवायला का? कशाला काही अर्थ नाही आणि सतत पैसा ओतत राहायचा का? आणि आबांनी आणि इंद्रानी हा पैसा कष्टाने कमावलाय. तो असा वाया गेलेला मला चालणार नाही. काय बोलताय तुम्ही? हो, मालती बरोबरच बोलते. काही गरज नाही त्याला पैसे द्यायची. नाही तर काय. आणि या अजितचे प्रयोग काही खात्रीचे असतात का? यश मिळेल याची काही खात्री नाही. मग आपला मुलगा कमवतोय म्हणून कशातही पैसा लावायचा का? अहो, तुम्हाला काय याच्यावर पैसे वाया घालवायचे आहेत? तुमचं हे वागणं योग्य नव्हतं. तो मुलगा प्रामाणिकपणे काहीतरी करायचं म्हणतोय आणि आपणच त्याचे पाय खेचायचे. असा कितीचा पैसा लागला असता? हो, तुमच्यामुळे तो दुखावला गेलाय. इतका हलगर्जीपणा. इथे मी तुला रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती की सॅम्पल रेडी होऊन त्याची डिलिव्हरी होईपर्यंत सगळी प्रोसेस तू लीड करशील. आणि तू काय केलंस? नाही म्हणजे काम तर केलंच नाही, पण कुठलीही माहिती न काढता डायरेक्ट ब्लेम केलंस. इंद्रा, ते हे बघ, मला काही कारण देऊ नकोस. आपण काही साधा घरगुती बिझनेस चालवत नाही आहोत विक्रांत. हे असं काम करणार आहोत आपण. ही पद्धत आहे आपल्या कामाची. कसं दुर्लक्ष होऊ शकतं? तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती की सॅम्पल्स चेक करणं, पोचलेत की नाही हे तुला माहीत असलं हवं होतं. तुझ्या या गोंधळामुळे मी मूर्ख ठरलोय कामगारांसमोर. माझा इन्सल्ट झालाय. आपली ऑर्डर किती इम्पॉर्टंट आहे याची जाणीव नाहीये का तुला? हा विक्रांत, काय बोलतोय मी? मला सांग, कधी सिरियस होणार आहेस तू? हे बघ, माझ्याकडे बिलकुल वेळ नाहीये तुला वेळ द्यायला. अँड आय एम टेलिंग यू, मला तुझ्या जागी खूप कॅपेबल माणूस हवाय. अँड ॲज ऑफ नाव आय डोंट थिंक इट्स यू.